नमस्कार मंडळी. टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. मी काही महिन्यांपूर्वी रताळ्याच्या वेलाचे तुकडे आमच्या घराच्या टेरेसवरच्या ग्रो बॅगमध्ये लावले होते आणि ते सगळीकडे पसरलेलं आहे आणि आज मला त्याला खूप सारे रताळे भेटलेले आहेत. त्याच रताळ्यांच्या आज मी मस्त मऊसूद घाऱ्या बनवलेल्या आहेत आणि त्यांची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी सगळी रताळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता ही आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायची आहेत, पण ही अख्खी अशी शिजवणं शक्य नाही, म्हणून ती थोडी कट करून घ्यायची आहेत. मी सगळी रताळी कट करून घेतलेली आहेत. ते तुकडे आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत. मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपल्या घाऱ्या मस्त टेस्टी व्हाव्यात यासाठी मी याच्यामध्ये इलायची आणि बडीशेपची पावडर टाकणार आहे. त्यासाठी मी इलायची खलबत्त्यामध्ये टाकलेली आहे आणि 2 चमचे मी बडीशेप घेतलेली आहे आणि हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. आपण बनवलेल्या घाऱ्या मस्त टेस्टी व्हाव्या, छान गोड व्हाव्या आणि खूप हेल्दी व्हाव्या यासाठी मी त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे आणि त्यासाठी मी 1 वाटी गूळ किसून घेणार आहे आणि गूळ आपल्याला छान किसून घ्यायचा आहे किंवा खूप छान बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण घाऱ्या लाटणार आहे तो बाहेर येणार नाही आणि आपल्या घाऱ्या फुटणार नाही. रताळी शिजून झालेली आहेत आणि ती थंड होण्यासाठी मी एका परातीमध्ये काढलेली आहे आणि आता आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. रताळ्यांची साल काढून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये किसून घेतलेला 1 कप गूळ टाकलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे आपण बारीक केलेली बडीशेप आणि इलायची. आता मी याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकून घेत आहे, पण आपल्याला कणिक मळताना अजून गव्हाचं पीठ लागणार आहे. सो जसं जसं गरज पडेल तसं तसं आपण याच्यामध्ये अजून गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण मळून घ्यायचं आहे आणि मळताना आपल्याला जराही पाणी टाकायचं नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे आपण जसं जसं कणिक मळणार आहोत तसं गव्हाचं पीठ थोडं थोडं ॲड करत राहणार आहोत, म्हणजे आपली कणिक छान घट्ट होईल. मी टोटल 3.5 कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आता याच्यावरती तेल टाकायचं आणि कणकेला छान तेल लावून घ्यायचं, म्हणजे ती सुकणार नाही. कणकेला तेल लावून झाल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी कणिक भिजू द्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्या घाऱ्या बनवणार आहोत. 15 मिनिट झालेले आहेत. आता आपण घाऱ्या बनवायला सुरू करूया. त्यासाठी आपल्याला कणकेचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा गोल उंडा बनवायचा आहे. आता त्या उंड्याला पीठ लावून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे. घाऱ्या लाटताना आपण पुरणपोळी जसं लाटतो
अगदी तशीच लाटायची आहे. कडेकडेचा पार्ट आधी लाटायचा आहे आणि त्यानंतर ती मधून थोडीशी लाटून घ्यायची आहे. घारीची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे मस्त पातळ आपल्याला घारी लाटून घ्यायची आहे. घारी भाजण्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवला होता आणि तवा गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला घारी टाकून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी घारी भाजून घ्यायची आणि त्यानंतर त्याला दोन्ही साईडनी मस्त तेल किंवा तूप लावून घ्यायचं. अशाच प्रकारे मी बाकीच्या घाऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. या घाऱ्या तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा कुठे फिरायला जाणार असाल तर तिकडेही घेऊन जाऊ शकता. या बऱ्याच दिवस अशा छान राहतात. तुम्ही बघू शकता की मी बनवलेल्या घाऱ्या मस्त मऊ झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारच्या घाऱ्या नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार. बाय बाय.